सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडने आता न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे। कराड राहत असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग मागवल्यावरून चर्चा सुरू असतानाच आता वाल्मिक कराडने न्यायालयाकडे मागितलेल्या मागण्यांमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलंय। नेमक्या काय मागण्या केल्या आहेत वाल्मिक कराडने, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। वाल्मिक कराडने न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असून त्यासाठी एक मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे। दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे। त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे। या दरम्यान त्याने ही मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे। ऑक्सिजन सारखं मशीन वाल्मिक कराडला रोज लावलं जातं, मात्र ती मशीन म्हणजे ऑक्सिजन नाहीये, तर झोप येण्यासाठी ती मशीन लावली जाते। ती मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली आहे। या आजारात रुग्णाला ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते। मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे त्याने विनंती केली आहे। या अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीला नोटीस बजावली आहे। यावर सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अशा विनंतीची कोणतीही तरतूद नसल्याने त्यांचा या याचिकेला विरोध आहे। याचिकेत वैद्यकीय उपकरणांसह तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असल्याचं नमूद केलं गेलंय। कराडच्या मागण्यांचा अर्ज करताना त्याचे वकील अशोक कवाडे म्हणाले की वाल्मिक कराडला स्लीप एपनियाचा त्रास होतो। त्याच्या प्रकृतीसाठी ऑटो सीपीएपी मशीन वापरणे आवश्यक आहे। ही मशीनसाठी विशिष्ट सेटिंग्ज असतात। ती ऑपरेट करण्यासाठी एक स्वतंत्र माणसाची आवश्यकता आहे। कराडचा सहाय्यक रोहित कांबळे याने या मशीनच्या वापराचं प्रशिक्षण घेतलंय। रोहित कांबळे कराडला मशीनच्या सहाय्याने रोज मदत करायचा। जर हे उपकरण चुकीचं सेट केलं गेलं तर ते वाल्मिक कराडसाठी जीव घेणं ठरू शकतं, असंही कराडच्या याचिकेत म्हटलेलं आहे। स्लीप एपनियामुळे झोपेच्या दरम्यान श्वास घ्यायला अडथळे निर्माण होतात, त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असंही न्यायालयाला दिलेल्या या याचिकेत सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो, त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका। मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी होऊ शकतो, अशी माहिती मला उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे। बीडमधील यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस आणि बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते। 22 दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसतीये। गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं। त्यांना कदाचित ही माहिती नसेल, पण जनतेत चर्चा आहे। त्याकडे लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। शेवटी आता न्यायालय कराडाच्या याचिकेवर काय निर्णय देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या घडामोडींविषयी काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।